मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मुंबईतल्या गोरेगावमध्ये मेळावा। मतदार याद्यांमधील कथित घोळावर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे लक्ष। राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगाकडून सुरू। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता। 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतात जाहीर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता डिसेंबरमध्ये लागू होण्याची शक्यता। राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन डिसेंबर ऐवजी नोव्हेंबरमध्येच होण्याची शक्यता। मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मुंबईतल्या गोरेगावमध्ये मेळावा। मतदार याद्यांमधील कथित घोळावर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष। नाशिक ITI मधील नवा कोर्स वादाच्या भोवऱ्यात। मंत्रविद्या कनिष्ठ सहाय्यक कोर्सला जोरदार विरोध। बिहारला जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून 3 प्रवासी खाली पडले। दोघांचा मृत्यू तर 1 जण जखमी। नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ घडला अपघात। मध्य रेल्वेवर ठाणे ते विद्या विहार दरम्यान मेगा ब्लॉक तर हार्बर मार्गावर CSMT ते चुनाभट्टी दरम्यान ब्लॉक। ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल। दिवाळीनिमित्त घरी निघालेल्या प्रवाशांचे मोठे हाल। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आजही वाहतूक कोंडी। 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा। अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये युद्धविरामावर सहमती। कतारची राजधानी दोहामधील बैठकीनंतर युद्धविरामाची घोषणा। तुर्कीने मध्यस्थी केल्यानंतर घडली चर्चा। बांगलादेशच्या ढाका विमानतळावर भीषण आग। विमानतळावरील उड्डाणं थांबवली। कार्गो विभाग जळून खाक। दिल्लीहून बांगलादेशला जाणारी विमानं कोलकात्यात उतरवली। आणि अयोध्येत दीपोत्सवावर बनणार एक नवीन विक्रम। 28 लाखपेक्षा जास्त दिव्यांनी उजळून निघणार अयोध्या नगरी। मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मुंबईतल्या गोरेगावमध्ये मेळावा। मतदार याद्यांमधील कथित घोळावर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे सगळ्यांचं लक्ष। डोळ्यावर चष्मा घालत मनोज जरांगे घोडेस्वारी करताना दिसले। चष्मा आपलाच आहे असं म्हणत धनंजय मुंडेंना लगावला टोला। मध्य रेल्वेवर ठाणे ते विद्या विहार दरम्यान मेगा ब्लॉक तर हार्बर मार्गावर CSMT ते चुनाभट्टी दरम्यान ब्लॉक। ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल। अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये युद्धविरामावर सहमती। कतारची राजधानी दोहामधील बैठकीनंतर युद्धविरामाची घोषणा। तुर्कीने मध्यस्थी केल्यावर घडली चर्चा। बांगलादेशच्या ढाका विमानतळावर भीषण आग। विमानतळावरील उड्डाणं थांबवली। कार्गो विभाग जळून खाक। दिल्लीहून बांगलादेशला जाणारी विमानं कोलकात्यात उतरवली। अयोध्येत दीपोत्सवावर बनणार एक नवीन विक्रम। 28 लाखपेक्षा जास्त दिव्यांनी उजळून निघणार अयोध्या नगरी। बिहारला जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून 3 प्रवासी पडले खाली। दोघांचा मृत्यू 1 जण जखमी। नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ घडला अपघात। भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात। रोहित शर्मा विराट कोहली तब्बल 7 महिन्यांनंतर खेळणार आंतरराष्ट्रीय सामना। यंदाच्या दिवाळीत 18 ऑक्टोबर पासून सलग 6 दिवस सुट्टी असल्यानं अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार आहे। 18 ऑक्टोबर पासून 23 ऑक्टोबर पर्यंत बाजार समिती ही बंद राहील। पुणे अहिल्यानगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। 1 किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी देखील 1.5 तास लागत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय।
अणाव ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित अणाव महोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलंय। यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। रत्नागिरीच्या दाभोळ खाडीत राज्यातील पहिलं हाऊस बोट प्रकल्प उभारण्यात आलाय। दाभोळ खाडीत महाराष्ट्रातील पहिली हाऊस बोट सुरू होणार आहे। या प्रकल्पाचं उद्घाटन मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते केलं जाणार आहे। बांद्यातील कास, मडुरा आणि सातोसे या गावांमध्ये ओंकार हत्तीने धुमाकूळ घातलाय। वारंवार तक्रारी करूनही वन विभाग ठोस हालचाली करत नसल्यानं शेतकरी हतबल झालाय। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारपासून शेतातच बसून आंदोलन करणार असा इशारा दिलाय। माथेरानमधील सफाई विभाग, बांधकाम विभाग, माळी विभाग आणि वीज देखभाल दुरुस्ती विभागातील कंत्राटी कामगारांनी दिवाळी बोनस आणि या महिन्याचा पगार आगाऊ मिळावा या मागणीसाठी कामबंद आंदोलन केलं। याबाबत नगरपालिका प्रशासनाला 3 दिवसांचा अल्टिमेटम देऊनही निर्णय न झाल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। शिवाजी पार्कात फटाके फोडून उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज पार्क रहिवासी संघटनांकडून करण्यात आली आहे। या संदर्भात त्यांनी पोलिसांना लेखी तक्रारही दिली आहे। दारू प्यायला पैसे न दिल्यानं झालेल्या किरकोळ वादानं टोकाचं वळण घेतलंय। 2 तरुणांनी एका तरुणावर कुऱ्हाडीनं वार करत त्याची हत्या केली। या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा हिवरा या मार्गावर एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू झाला। रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळला असून मृतदेहाशेजारी पोलिसांना पिस्तूल सापडलाय। त्यामुळे हा घात आहे की आत्महत्या असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। चंद्रपुरातील हृदयद्रावक घटना समोर आली आहे। हिरापूरमध्ये आसोला मेंढा या कालव्यामध्ये सापडलेल्या नातवाला वाचवण्यासाठी गेलेले आजोबाही वाहून गेलेत। पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं अद्यापही त्या दोघांचा शोध लागला नाही। समृद्धी महामार्गावर एका रात्री 4 अपघात झाले आहेत। शहापूर तालुक्यातील वाशेळा बोगदा ते शहापूर दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी हे 4 अपघात झालेत। सुदैवाने या अपघातात कुणाचाही मृत्यू झालेला नाही। रावेर तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। वडिलांनी उडदाच्या डाळीची भाजी खाण्यास सांगितल्यानं मुलाचा राग अनावर झाला आणि त्याने जन्मदात्या वडिलाची हत्या केली आहे। या प्रकरणी आरोपी मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। नाशिकमध्ये पहिल्यांदाच भाजपला धक्का बसलाय। भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड उबाठा पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडेल। सोयाबीन आणि कापसाचं खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं शेतकरी प्रचंड अडचणीत आलेत। खरेदी केंद्र सुरू केलं नाही तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडून टाकू असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला। वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीवरून वाद उफाळून आलाय। जिल्हाध्यक्षपद आपल्या मुलाला न दिल्यानं माजी आमदार सुरेश देशमुख नाराज झालेत। वर्ध्याच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले यांची नियुक्ती करण्यात आली। सणासुदीच्या काळात सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते। दिवाळी आणि छठपूजेनिमित्त देखील गावी जाण्यासाठी प्रवाशांची संख्या मोठी आहे। त्यामुळे मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे। मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। दिवाळीच्या सुट्टीत बाहेर पडलेल्या वाहन चालकांना आजही मनस्ताप सहन करावा लागतोय। वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण झालेत। सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांमध्ये अनावश्यक गोंधळ आणि भीती निर्माण करणाऱ्या फेक न्यूज आणि दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओंविरोधामध्ये रेल्वे प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे। रेल्वेशी संबंधित जुने किंवा वस्तुस्थिती नसलेले व्हिडिओ पसरवणाऱ्या 20 पेक्षा अधिक सोशल मीडिया हँडल्सची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।